त्याला बोलवतं ते विदेशी विषय अधिवेशन ज्याचा जनतेला फायदाच नाही त्या दिवशी हे आरक्षण टिकणारच नाही. परत मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करणार आहे. त्यापेक्षा मराठ्यांच्या पोरांना राज्यात केंद्रात आरक्षण मिळतं आहे. यामुळं जे जे हक्काचं आहे ते द्यायचं नाही आणि जे आमचं हक्काचं नाही ते आम्हाला देणार. म्हणजे तुम्ही हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवली मराठ्यांची मतं घेण्यासाठी. अरे तुम्ही मतं घेता आणि तुम्ही मोठे होता पण तुम्हाला थोडीफार तरी काही मनाची वाटू द्या. आयुष्याचं वाटोळं व्हायला लागलं पोरांचं तुमच्या खोटं बोलण्यामुळं. टिकणारं देत होतं आणि हे आरक्षण चांगलं आहे आणि हे असं बोलायचं ते आरक्षण रद्द होतं मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होतं. तर मराठ्यांनी विश्वास नाही ठेवायचा आता. आपली जी मूळ मागणी ओबीसी आरक्षणातली त्यामुळं आपले पोरं मोठे होणार आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणीमुळं पोरं मोठे होणार आहे. त्यासाठीच आपण संघर्ष करायचा. हे आरक्षण फक्त निवडणुकीत निवडून येण्यासाठी दिलेलं आहे. मराठी एवढे आता येडे राहिलेले नाही. तुम्ही मराठीची फसवणूक करणार तुमचा राजकीय सोपडा साप मराठी करणार. मग आपली पुढची दिशा कशी ठरली कारण की जवळपास हा झालं आहे की काय होणार आहे 10%चं आरक्षण आता झालंच आहे कॅबिनेटमध्ये अप्रुव्हल झालं आहे पुढची दिशा नाही ते लाद येणारच ना. त्यांचा स्वार्थ त्यांना निवडून यायचं म्हणल्यावर ते लाद येणार. मराठ्यांना खोटं बोलणार आम्ही तुम्हाला दिलं पण त्या मराठ्याचा काहीच उपयोग होत नाही. ते टिकणार नाही. ते कोर्टात पुन्हा उडून जाणार. पुन्हा मराठ्यांचा वाटोळं होणार. ते असंच करणार आहे. आम्ही त्यालाही विरोध केला नव्हता या आरक्षणाला पण द्या परंतु मग सगळ्या सोयऱ्यांची पण अंमलबजावणी करा. काय फायदा दोन्हीकडून मराठ्यांचा फायदा होईल. झाला तर उडालं तर ह्या सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून फायदा होईल. नाही उडालं तर ज्याला जे घ्यायचं ते घेईल. एखाद्या जोर जबरदस्ती थोडी हेच घ्या म्हणून ज्याला जे घ्यायचं ते घेईल आरक्षण. परंतु जी मागणी ती घेतलं नाही. विशेष अधिवेशन ज्याच्यासाठी बोलवलं ती विषय मागं ठेवला आणि तिसराच केला. म्हणजे तुम्ही काय पागल समजता मराठ्याला. तुम्ही कसे अंमलबजावणी करत नाही सगळ्या सोयरीची ओबीसीतून आरक्षण तीच बघतो आम्ही. उद्या आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहे जर त्यांनी अंमलबजावणीचा आज विषय नाही घेतला तर. म्हणजे तुम्ही येड्यात काढता. एवढा मोठा बलाढ्य समाज आहे राज्यात इतका मोठा समाज आहे आणि त्याला येड्यात काढणार तुम्ही तुमच्या मतदानासाठी निवडून यायसाठी ना. तुम्ही निवडून येताना आमचं वाटोळं करायसाठी निवडून यायला लागले का तुम्ही आत तुम्हाला कळेल आंदोलनं सुरू झाल्यावर तुम्ही कशी अंमलबजावणी करीत नाही ती आम्ही बघतोच. आता तुम्ही कसं मराठ्याला सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करून ओबीसीत आरक्षण देत नाहीत.